नमस्कार, मी डॉक्टर अमृता पेडणेकर। साधारणतः मिड सप्टेंबर ते मिड नोव्हेंबर या काळात शरद ऋतू असतो। या ऋतूत आहारविहारासंबंधी पाळायचे नियम म्हणजेच फूड हॅबिट, डाएट, लाईफस्टाईल कशी असावी हे शरद ऋतुचर्येमध्ये सांगितले आहे। वर्षा ऋतूमध्ये शरीराला गारव्याची सवय झालेली असते। अशा शरीरावर जेव्हा एकाएकी शरद ऋतूमध्ये सूर्याची किरणे पडतात तेव्हा शरीर संतप्त होऊन वर्षा ऋतूमध्ये संचित झालेल्या पित्ताचा प्रकोप होतो। हे प्रकोपित पित्त रक्ताची दुष्टी करून अनेक व्याधी उत्पन्न करते, जसे की हातापायाच्या तळव्यांची जळजळ होणे, लघवीला जळजळ होणे, तोंड येणे, ॲसिडिटी, केस पिकणे, केस गळणे, पाळीच्या वेळी अति रक्तस्राव इत्यादी। बरेचसे त्वचा विकार जसे की शीतपित्त म्हणजेच अर्टिकॅरिया हे शरद ऋतूमध्ये होतात। शरद ऋतूमध्ये आहाराची काय पथ्य पाळावी? शरद ऋतूमध्ये पित्तदोष वाढलेला असतो, परंतु अग्नी मंद झालेला असतो। त्यामुळे हलके म्हणजेच लघु आणि प्रमाणशीर असा आहार घ्यावा। अगदी पोटभर जेवण करू नये। तळलेले पदार्थ व गुरू पदार्थ म्हणजेच पचायला जड असा आहार करू नये। षड्रसांपैकी कषाय म्हणजे तुरट, तिक्त म्हणजे कडू आणि मधुर म्हणजेच गोड हे रस पित्तशामक असतात, त्यामुळे त्यांचे सेवन करावे। आम्ल, लवण आणि कटू म्हणजेच आंबट, खारट, तिखट हे रस पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे अशा चवीचे पदार्थ टाळावेत। कारले, दोडके, पडवळ, भोपळा, दुधी भोपळा अशा भाज्या, तसेच जुने तांदूळ, जुनी धान्य, चपाती, ज्वारीची भाकरी, मूग, मसूर यासारख्या डाळींचा आहारात समावेश करावा। मसाल्याचे पदार्थ जसे की काळी मिरी, दालचिनी यांचा वापर कमी करावा। दूध, तूप, लोणी, आवळा, मोरावळा, काळे मनुका, खडीसाखर, बडीशेप हे पित्तशमनाचे कार्य करतात। गाईचे तूप हे पित्त कमी करणारे परंतु अग्नी वाढवणारे असल्यामुळे शरद ऋतूमध्ये जेवणावर अवश्य तूप घ्यावे। तिळाचे तेल, मोहरीचे तेल हे उष्ण असल्याने यांचा वापर टाळावा। दही उष्णवीर्याचे असल्यामुळे ते पित्तवर्धक असते। तळलेले पदार्थ, मसालेदार चटपटीत पदार्थ, लोणचे, फर्मेंटेड फूड, बेकरी प्रोडक्ट्स यांचे सेवन करू नये। दिवसा झोपणे, रात्री जागरण, मद्यपान या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात। शरद ऋतूमध्ये चांदण्यात फिरणे, चंदन आदी शीतल द्रव्यांचा लेप, मोती, सुगंधी फुलांच्या माळांचे धारण हे पित्तशमन तर करतेच, पण मनालाही प्रसन्न ठेवते। शरद ऋतूमध्ये कोणते पंचकर्म करावे? शरद ऋतूमध्ये पित्त प्रकोप होत असल्यामुळे तिक्त औषधी सिद्ध घृत म्हणजेच तूप याचे पान करून विरेचन करावे व दुष्ट झालेल्या रक्ताचे निर्हरण करण्यासाठी रक्तमोक्षण करावे। अशा प्रकारे ऋतुचर्येचे पालन केल्याने नक्कीच आपल्याला पित्तज व्याधींपासून शरीराचे रक्षण करता येईल। धन्यवाद।